हॅलो स्टुडंट्स, आज आपण रिलेशन अँड फंक्शन हा टॉपिक लर्न करणार आहोत. लास्ट टाईम आपला सेट फंक्शन रिलेशन हा टॉपिक्स ऑलरेडी टीच करून झालेला आहे. पण आता बऱ्याच दिवस आपण काही मॅथ्सचं काही कोणी केलेलं नसेल, म्हणून मी आज नवीन रिव्हिजन म्हणून पहिलं आपला टॉपिक घेणार आहे रिलेशन आणि फंक्शन्स. आणि हा टॉपिक फार कॅल्क्युलससाठी फार महत्त्वाचा आहे. आपल्याला लवकरात लवकर कॅल्क्युलसचा पार्ट्स मला लर्न करून घ्यायचं आहे तुमच्यासाठी. ओके, तर फर्स्ट ऑफ ऑल वी विल सी रिलेशन. व्हॉट इज अ रिलेशन? Okay, then first we'll give two sets, A and B non-empty set. A is gives 1 2 3 दिसत आहेत प्रत्येकाला एलिमेंट्स. ओके, बी सेट इज गिव्स 6 7. ओके, तर या दोघांमध्ये आपल्याला रिलेशन डिफाईन करायचं. तर रिलेशन मग द रिलेशन इज बिफोर फर्स्ट विल स्टार्ट कार्टिशियन प्रॉडक्ट. कार्टिशियन प्रॉडक्ट म्हणजे काय की दोन नॉन एम्प्टी सेट मी घेतली आहेत. ओके, आणि ते डिफाईन करताना ए क्रॉस बी इज इक्वल टू A B is order pair such that small a belongs to capital A and small b belongs to capital B. म्हणजे आता इथं A आणि B काय आहे? A हा स्मॉल a हा कॅपिटल A सेटमधला एलिमेंट घेतला आहे, तर B हा कॅपिटल B मधला एलिमेंट घेतला आहे, आणि याला कॉल केलं जातं ऑर्डर पेअर. हे आपण ऑलरेडी लर्न केलेलं आहे, पण तरी तुम्हाला रिव्हिजन देते मी. ओके, मग आता रिलेशन राईट करण्याचं नोटेशन ए रिलेटेड टू बी आर, कॅपिटल आरने डिफाईन केलं जातं. आता इथे मी कॅपिटल घेतलेत, ए बीसुद्धा. काही वेळा आपण सेट दाखवताना स्मॉल लेटर्ससुद्धा घेऊ शकतो किंवा कॅपिटल लेटर्स, डिपेंड्स आपल्यावर आहे. मग आता याचं कार्टिशियन प्रॉडक्ट कसा लिहिणार मी? ऑर्डर पेअर ए कार्टिशियन बी इज इक्वल टू, आता ए सेटमध्ये किती एलिमेंट आहेत? 1 2 3, आणि बी सेटमध्ये किती एलिमेंट आहे? 6 आणि 7, म्हणजे 2 एलिमेंट्स आहेत. मग आता आपल्याला माहिती आहे ऑर्डर पेअर किंवा कार्टिशियन राईट करताना जेवढे नंबर ऑफ एलिमेंट्स आहेत त्यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन, म्हणजे याच्यामध्ये 3 आणि इंटू 2, 3 इंटू 2 किती होतात? 6. मग आपण बघूया की हे कार्टिशियन प्रॉडक्ट कसे राईट केलेले आहेत. ओके, सी 1 इज रिलेटेड टू 6, सी 1 रिलेटेड टू 7 ॲज वेल ॲज 2 रिलेटेड टू 6, 2 रिलेटेड टू 7 ॲज वेल ॲज 3 रिलेटेड टू 6, 3 रिलेटेड टू 7. सी वी विल काउंट 1 2 3 4 5 6. म्हणजे आपण जे आता मगाशी मी सांगितलं की ए सेटमध्ये 3 एलिमेंट्स आहे आणि बी सेटमध्ये 2 एलिमेंट्स आहे, तर दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं तर 6 येतात. आणि ऑर्डर पेअरसुद्धा राईट केल्या, आपण काउंट केल्या तर किती येतात? 6. आर यू गेटिंग व्हॉट आय से? दिस इज मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक, कार्टिशियन प्रॉडक्ट. जर हे कार्टिशियन समजला तर रिलेशन कळतं. ओके, एकावर एक ते चेन डिपेंड आहे. तर आता आपण बघूया रिलेशन. आता ए रिलेटेड टू बी पाहिजे, फक्त मी 2 सेट घेतले, पण त्याच्यामध्ये काहीतरी मला कंडिशन एक्झिस्ट करावी लागेल. म्हणजे काय की कंडिशन एक्झिस्ट केले नाही तर रिलेशन कळणार नाही आपल्याला काय ते. मग कंडिशन एक्झिस्ट केली मी की एक्स प्लस वाय इज इक्वल टू 8. एक्स आणि वायची ॲडिशन किती आली पाहिजे? 8. मग यांचं आपण कार्टिशियन रिलेशन लिहिणार. ए कार्टिशियन B is equal to xy such that x belongs to A, y belongs to B. म्हणजे आता तुम्ही म्हणणार की इथं एक्स वाय घेतलं आणि इथं ए बी, कुठलंही अल्फाबेट्स यूज केलं तरी चालतं. हा पहिला महत्त्वाचा भाग आहे की एक्स आणि वाय घ्या किंवा ए आणि बी घ्या. आता इथं मी थोडंसं चेंज म्हणून एक्स वाय घेतलं. एक्स हा कॅपिटल ए सेटमधला एलिमेंट आहे, तर वाय हा कॅपिटल बी सेटमधला एलिमेंट आहे. मग आता यांचं आपण कार्टिशियन रिलेशन बघणार आहोत की रिलेशन की एक्स आणि वाय असे घेऊन 8, त्यांची सम किती झाली पाहिजे? एक्स आणि वाय असे घ्यायचे आहेत की त्यांची सम ही 8 आली पाहिजे. मग लेट्स स्टार्ट. 1 and 6 यांची ॲडिशन किती होते? 7. म्हणून आपण ऑर्डर पेअर घेणार नाही. बरं, 1 7ची ॲडिशन किती येते? 8. 2 6ची ॲडिशन 8 येते. असे फक्त 2च आहे का? तर 2 7 9 होतात, 3 6 9 होतात, 3 7 10 होतात, म्हणून ते घेऊ शकत नाही का? कंडिशन मी एक्झिस्ट काय केली? एक्स आणि वायची ॲडिशन ही 8 आली पाहिजे. आर यू गेटिंग? अँड हा जो काही फॉर्म राईट केलेला आहे मी, त्याला कॅपिटल आरने रिलेशनमध्ये राईट करून घेतला. ए रिलेटेड टू बीला नोटेशन दिले कॅपिटल आर, आणि फर्स्ट ऑर्डर पेअर आहे 1 7 2 6. आणि हे 1 ऑर्डर पेअर कितीही असू शकतात. आता इथे 2च एक्झिस्ट झाल्या का? या कार्टिशियनमध्ये आपण त्या कंडिशन टाकून डिफाईन केल्या. आणि याला कुठला फॉर्म म्हणतात? आपण सेट राईट करण्याच्या 2 मेथड बघितल्या आहे, रोस्टर मेथड आणि सेट बिल्डर मेथड. ओके, मग विच वन इज सेट बिल्डर मेथड अँड विच वन इज रोस्टर मेथड हे तुम्ही सांगायचं. मी फक्त राईट केलेलं आहे की सेट बिल्डर फॉर्म आहे आणि रोस्टर. आता रोस्टर मेथड म्हणजे काय की ज्याच्यामध्ये आपण
अल्फा कॉमा करून राईट करतो. म्हणजे ही जी काही पहिली राईट केलेली मी ती रोस्टर आहे आणि सेकंड जी राईट केली ती सीड बिल्डर आहे. आर यू गेटिंग? नाहीतर काहींना वाटेल की हे सीड बिल्डर आहे आणि ही रोस्टर आहे. समजलं का? कारण की नाहीतर समजलं नाही तर मग ते कळणार नाही. सेट ते थोडीशी रिवाईज करून घ्यायची तुम्ही सगळ्यांनी आणि काही डाऊट असेल तर नक्कीच विचारायचे. आता जसे मी 2 फॉर्ममध्ये राईट केलं तसं तिसराही फॉर्म आहे पिक्टोरियल. याला आपण पिक्टोरियल किंवा पिक्टोरियल या वेन डायग्रॅम किंवा जॉमेट्रिकल म्हणजे आपल्याला व्हर्च्युलाइज होतं आहे की कशा पद्धतीने आपण ते राईट करू शकतो. म्हणजे ए सेटमध्ये एलिमेंट किती होते 1 2 3 आणि बी सेटमध्ये होते 6 7. मग ते रिलेटेड 1 7 1 हा 7शी रिलेटेड आहे, 2 हा 6शी रिलेटेड आहे. ओके. तर या पद्धतीने आपण पिक्टोरियल फॉर्म किंवा जॉमेट्रिकल फॉर्ममध्ये सुद्धा राईट करू शकतो. म्हणजे हे कार्टेशियन फॉर्म आहे जे रिलेशन आहे किती पद्धतीने लिहू शकते मी. सेट बिल्डर मेथडमध्ये सुद्धा राईट करू शकते, रोस्टर फॉर्ममध्ये सुद्धा राईट करू शकते, पिक्टोरियल किंवा जॉमेट्रिकलमध्ये सुद्धा राईट करू शकतो. आणि आपण हे पण लर्न केलेलं आहे की रिलेशनमध्ये डोमेन कशाला कॉल करतात, रेंज कशाला कॉल करतात आणि कोडोमेन. तरी आपण एकदा बघूया. डोमेन म्हणजे काय की 2 नॉन एम्प्टी सेटमधले जो कार्टेशियन आपण राईट केला जातो, जी काही फर्स्ट ऑर्डर पेअर असते त्या फर्स्ट ऑर्डर पेअरमधला पहिला जो काही एलिमेंट असतो, पहिला एलिमेंट तो काय असतो, डोमेन असतो. जे काय आपण ऑर्डर पेअर राईट करतो किंवा रिलेशन राईट करतो त्यामध्ये ऑर्डर पेअरमधला जो पहिला एलिमेंट असतो, म्हणजे आता ही ऑर्डर पेअरमध्ये 1 7 आणि 2 6 आहे. म्हणजे पहिली ऑर्डर पेअरमधला पहिला एलिमेंट काय आहे 1, दुसरा ऑर्डर पेअरमधला 2. म्हणजे डोमेन किती झालं 1 2 दिलेल्या रिलेशनचं. हे दोनच याच्यावरच घेतलं आहे मी डोमेन. ओके. तुम्ही याचं जर घेतलं तर किती येणार डोमेन? डोमेन येणार 1 1 1 2 2 3 3. तर 1 1 परत येतं मग एकदाच घेणार 1 2 3 येणार. ओके. त्या पद्धतीने रेंज. रेंज म्हणजे काय असते तर रेंज म्हणजे जो काही सेकंड एलिमेंट आहे त्या ऑर्डर पेअरमधला सेकंड एलिमेंट त्याला कॉल केलं जातं रेंज. म्हणजे सेकंड एलिमेंट काय पहिला ऑर्डर पेअरमधला 7, दुसऱ्या ऑर्डर पेअरमधला किती आहे 6. म्हणून काय लिहिलं मी 7 6. काहींनी 6 7 अल्फाबेट म्हणजे असेंडिंग डिसेंडिंगनुसार लिहिलं तरी काही हरकत नाही. म्हणजे 7 6 लिहा किंवा 6 7 लिहा. ओके. अँड कोडोमेन म्हणजे काय? कोडोमेन म्हणजे बी सेट. जो काही बी सेट असतो त्याला म्हणतात कोडोमेन. आर यू गेटिंग? पुन्हा एकदा सांगते. डोमेन म्हणजे काय की ऑर्डर पेअरमधला जो पहिला एलिमेंट असतो त्याला कॉल करतात डोमेन. ओके. रेंज म्हणजे काय? ऑर्डर पेअरमधला जो काही दुसरा एलिमेंट असतो सेकंड नंबरचा त्याला रेंज कॉल केली जाते. आणि कोडोमेन म्हणजे जो काही सेट असतो बी सेट, सेकंड सेट, एफ इज मॅपिंग या आर इज मॅपिंग ए टू बी, जो सेकंड सेट असतो त्याला कॉल केलं जातं कोडोमेन. लक्षात राहणार आहे प्रत्येकाच्या? ओके गुड. आणि मोस्ट इम्पॉर्टंट नोट्स, रेंज इज अ सबसेट ऑफ कोडोमेन. रेंज काय असते? ही सबसेट असते. कोणाची? कोडोमेनची. आता सबसेट म्हणजे काय की सबसेटसाठी 2 नॉन एम्प्टी सेट. आता जसं मी 2 नॉन एम्प्टी सेट हे घेतले ए आणि बी, तर हे 2 नॉन एम्प्टी सेट काय असलं पाहिजे त्याच्यातला ए सेट हा बी सेटचा सबसेट आणि त्याचं नोटेशन असतं सबसेटचं सी. ए सबसेट बी. 2 नॉन एम्प्टी सेट घेतले आणि ए सेट हा मी म्हटला बीचा सबसेट आहे. म्हणजे काय की ए मधले सगळे एलिमेंट बी मध्ये असले पाहिजे तर त्याला कॉल करू शकतो आपण. काय कॉल करू शकतो? सबसेट. लक्षात राहणार आहे. म्हणून मी म्हटले रेंज इज अ सबसेट ऑफ कोडोमेन. एव्हरी रेंज इज अ सबसेट ऑफ कोडोमेन. का? तर कोडोमेन म्हणजे बी सेट आणि बी सेटमधले जे काही एलिमेंट आहेत त्या बी सेटमध्येच काही एलिमेंट रेंज असतात. सी बघा आता 6 7. आता इथं दोघं एकच आहे म्हणून 6 7 घेऊन सुद्धा चालणार आहे. लक्षात राहणार आहे सगळ्यांच्या? व्हेरी गुड. तर आता आपण नेक्स्ट टॉपिक बघणार आहोत टाईप्स ऑफ रिलेशन. वेगवेगळे टाईप्स आहेत रिलेशनचे ते आपण एक एक बघणार आहोत. आता रिलेशनमध्ये जे काही टाईप आहेत 1 1 रिलेशन आहे, मेनी वन आहे, इनटू आहे आणि ऑनटो. ह्याच्यामध्ये 1 1 आणि ऑनटो रिलेशन फार महत्त्वाचे पण बेसिक आहे आपण बघणार आहोत. 1 1 रिलेशन म्हणजे काय की 2 सेट घेतले बघा मी तेच मगाचेच म्हणजे थोडेसे इन्क्रीज केले 1 2 3 4. ए सेटमध्ये घेतलं 1 2 3 4 आणि बी सेटमध्ये एलिमेंट्स घेतले 2 3 4 5 6. आता 1 1 रिलेशन म्हणजे काय? 1 इज असाइन 3, 2 असाइन 4,
3 असाइन 6 म्हणजे काय 3 असाइन 6 किंवा 5. आता मी तर 5 घेतल्यामुळे तर त्याचा ॲरो थोडासा मी 5 कडे करणार, मग अशी 6 कडे झाला होता. ओके. सी 1-1 रिलेशन म्हणजे काय की ए सेटमधले इलिमेंट बी सेटवर इलिमेंटवर असाइन होताना करस्पॉन्डिंग असाइन होतात. म्हणजे 1 हा 3 या 1 हा 2ला होत असेल तर इथं 3 हा 4ला असाइन होईल. म्हणजे कशाही पद्धतीने फक्त करस्पॉन्डिंग डिस्टिंक्ट असले पाहिजे. म्हणजे 1 हा 2शी असेल तर 2 हा 3शी अजिबात नाही. कळतं आहे. म्हणजे प्री इमेज व्हायला नको, डिस्टिंक्ट असते. डिस्टिंक्ट म्हणजे वेगवेगळे. बघा मी लिहिलं आहे ए रिलेशन आर फ्रॉम ए टू बी इज सेट टू बी 1-1 इफ एव्हरी एलिमेंट ऑफ ए हॅज ॲट मोस्ट 1 इमेज इन बी. लक्षात राहणार आहे की रिलेशन आरमध्ये जे काही ए टू बी हे जे काही राईट केलेलं आहे मी त्याच्यात एव्हरी एलिमेंट ए म्हणजे प्रत्येक एलिमेंट हा एमधला त्याची इमेज ही कशात असली पाहिजे बीमध्ये आणि ते डिस्टिंक्ट असले पाहिजे एकमेकांपासून. म्हणजे म्हणून म्हटलं मी 1 हा रिलेटेड 2शी असेल तर 2 हा 3शी रिलेटेड होणार नाही. डिस्टिंक्ट असले पाहिजे, वेगवेगळे असले पाहिजे. ओके. दिस इज कॉल्ड 1-1 रिलेशन. सेकंड आहे मेनी वन. शब्दशः आहे म्हणजे इथं ए सेटमधले मेनी आणि बी सेटमधले 1 मेनी 1. म्हणजे ए सेट हा ए सेट इज कॉल्ड A to B is called many 1. मीन्स जर आपण याच्यामध्ये ए सेटमध्ये 2 किंवा 2पेक्षा जास्त एलिमेंट्स हे बीचे इमेजेस असू शकतात. 2 किंवा 2पेक्षा जास्त. सी आता ए सेटमध्ये घेतलं 1 2 3 4, बी सेटमध्ये घेतलं 2 3 4 5 6 7. म्हणजे 1 इज रिलेटेड टू 4. ओके. त्यानंतर 3 रिलेटेड टू 7, 4 रिलेटेड टू 4. म्हणजे मेनी 1. म्हणजे हा जो काही ए सेट आहे त्याच्यातले एकाची पण इमेज 4 आहे आणि 4ची पण इमेज 4 आहे. म्हणजे मेनी म्हणजे एकापेक्षा जास्त सुद्धा तुम्ही घेऊ शकतात इमेज. पण तसं 1-1 मध्ये नाही होणार. कळतं आहे. प्रत्येकाचा फरक फार महत्त्वाचा आहे, लक्षात घ्या. त्यानंतर इंटू रिलेशन. इंटू रिलेशन म्हणजे काय की त्याच्यात थोडं यांच्यापेक्षा थोडा डिफरंट आहे की इंटू रिलेशनमध्ये ए आणि बी सेट घेतले आणि त्याला कॉल केलं इंटू रिलेशन. पण कधी की त्याच्यामध्ये कमीत कमी एक तरी एलिमेंट बीमध्ये सी इफ देअर एक्झिस्ट ॲटलिस्ट 1 एलिमेंट इन बी विच हॅज नो प्री इमेज इन ए. म्हणजे एकही कमीत कमी एक तरी असा एलिमेंट पाहिजे बी सेटमधला की त्याची प्री इमेज एमध्ये नको. म्हणजे जसं इथं मेनी 1मध्ये बघा 1ची इमेज पण 4 आहे आणि 4ची इमेज पण 4 होती. कळतं आहे. म्हणजे हे मेनी होतं ते. पण इथं तसं नाही आहे की इथं करताना फक्त बघा आता मेनी 1 म्हणजे एकच, कमीत कमी एकच. जास्तीत जास्तही चालू शकतात. म्हणजे आता इथं -2 -1 0 1 2 3 असे एलिमेंट घेतले ए सेटमध्ये आणि बी सेटमध्ये 0 1 2 3 4 असे एलिमेंट घेतले. -2 हा रिलेटेड 4ला आहे, 2 हा रिलेटेड टू 4ला आहे. बरोबर आहे. -1 हा 1ला आहे. ओके. 1सुद्धा 1ला आहे, 0 0ला आहे. म्हणजे याच्यामध्ये डोमेन आणि रेंज आणि कोडोमेन. रेंज हा सबसेट होऊन जातो कोडोमेनचा. कळतं आहे. म्हणून याला म्हणतात इंटू रिलेशन. बघा त्याच्यातनंच कळतं आपल्याला की -2 हा 4ला आहे, 2 पण 4ला आहे. म्हणजे -2 आणि 2 मेनी 1. पण हा -2 आणि हा 2 आहे. म्हणजे कमीत कमी म्हणजे 2चा पण आणि -2 फक्त साईनचाच फरक आहे. समजतं आहे. व्हेरी गुड. अँड लास्ट बट मोस्ट इम्पॉर्टंट याच्यामध्ये ऑनटो रिलेशन. याच्यामध्ये काय ए आणि बी हे 2 सेट घेतले आणि त्यांना ऑनटो रिलेशन म्हटलं. म्हणजे काय एव्हरी एलिमेंट ऑफ बी म्हणजे बीमधलं प्रत्येक एलिमेंट याची कमीत कमी एक तरी इमेज एमध्ये असली पाहिजे. इमेज नॉट अ प्री इमेज. ओके. सी म्हणजे कसं आता ए सेटमध्ये -3 -2 -1 1 ओके 3 4 घेतले. त्यानुसार बीमध्ये 1 4 9 घेतले. तर -3 हा रिलेटेड टू 9शी येतो, -2 हा रिलेटेड टू 4ला येतो, -1 1ला येतो, 1 हा 1ला येतो, 3 हा 9ला येतो. म्हणजेच काय झालं की इमेज ऑफ सम एलिमेंट ऑफ ए म्हणजे इथं 1 -1 ओके 1 1 म्हणजे सम एलिमेंट्स इज एक्झिस्टिंग म्हणजे 1ची इमेज परत 1च येते. कळतं आहे. आज आपण एवढंच बघणार आहोत, बाकीचं उद्या बघू.